नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे 125वे जयंती वर्ष आहे आणि या 125व्या जयंती वर्षानिमित्त जगभर त्यांच्या विचारांचं चिंतन मनन सुरू आहे. सखी, आज आपली स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. बाबासाहेबांनी त्यावेळी आपल्या संविधानात स्त्रियांविषयी ज्या तरतुदी केल्या होत्या त्यामुळे आजची आपली स्त्री ताठ मानेनं जगत आहे. संविधान, स्त्रियांविषयी केलेल्या तरतुदी आणि मुळात बाबासाहेबांचा स्त्रियांविषयी असलेला दृष्टिकोन या सगळ्यांविषयी आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याच अनुषंगाने आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीविषयक विचार. आणि या विषयावर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत 2 पाहुणे आहेत. आजच्या आपल्या पहिल्या गेस्ट आहेत डॉक्टर कुंदा प्रमिला नीलकंठ. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर कुंदा प्रमिला नीलकंठ यांनी मुंबई विद्यापीठात माहितीपट विषयावर PhD केली आहे. गेली 40 वर्ष महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या स्त्रीवादी व सांस्कृतिक चळवळीत त्या कार्यरत आहेत. सत्यशोधक रिसर्च सेंटरच्या संचालिका आहेत. माध्यम, समीक्षा आणि स्त्री प्रश्नांवर त्यांची एकूण 6 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुणे आहेत प्राध्यापिका अभिनया रमेश कांबळे. नमस्कार अभिनयाजी. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुमचंही मनापासून स्वागत. थँक्यू. प्राध्यापिका अभिनया रमेश कांबळे यांना साऊथ एशियामधून ब्रिटिश सैनिक मानवी हक्काची फेलोशिप हाय कमिशनने प्रदान केली आहे. स्त्रियांचे मानवी हक्क, आंतरराष्ट्रीय कायदा, दलित स्त्रिया आणि त्यांच्यावर होणारे अन्याय या विषयावर त्यांनी अभ्यास आणि लिखाण केलं आहे. सध्या त्या सोमया कॉलेजमध्ये प्राध्यापक व राज्यशास्त्र विभाग प्रमुख कार्यरत आहेत. त्यांच्याकडून आपण त्यांचे स्त्रीविषयक विचार, त्यांचा दृष्टिकोन या सर्वांविषयी अधिक चर्चा करूया. पण कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050, 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीविषयक विचार. आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर कुंदा प्रमिला नीलकंठ आणि प्राध्यापिका अभिनया रमेश कांबळे. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक छानशी ध्वनिचित्रफीत पाहूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले. वंचितांचा, दीनदुबळ्यांचा, गावकुसाबाहेर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या शोषितांचा, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगारांचा कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दास्य आणि गुलामगिरीत वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या स्त्रियांना व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करून समतेचा सन्मार्ग दाखवणारे युगंधर, युग प्रवर्तक, क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माणसाला माणूसपण बहाल करण्यासाठी बुद्धी आणि लेखणीच्या बळावर प्रस्थापित व्यवस्थेवर आसूड ओढणारे सामाजिक क्रांतीचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आधी राष्ट्र आणि नंतर समाज आणि मी असा विशाल दृष्टिकोन बाळगणारे प्रखर राष्ट्राभिमानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
65 ओलांडलेल्या विशाल भरभक्कम आणि अखंड लोकशाहीला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची विचारमूल्ये मुक्त हस्ते बहाल करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वप्न गोजिरे भारत भूचे लोचनात रेखियले, इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले. प्रबुद्ध भारतातल्या जनतेचा मूक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा या वंदनीय महानायकास शतशः विनम्र अभिवादन. भीमा तुम्हा वंदना, भीमा तुम्हा वंदना. मॅडम, एक छानशी ध्वनिचित्रफीत आता आपण बघितली. युगप्रवर्तक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना अनेक बिरुदं लावली जातात, असे ज्यांचे विचार आहेत. खरं तर कुंदा मॅडम, मला तुम्हाला विचारायचं की त्यांच्या विचारांचा तुमच्यावर प्रभाव कसा पडला, काय सांगाल? असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर मी आज शिकून सवरून या जगामध्ये एकटीने वावरू शकले असते की नाही, शंका आहे. लहानपणापासूनच तुमच्या कुटुंबात तुमच्यावर संस्कार होत असतात. सतत एक मुलगी म्हणून तुमच्यावर अनेक बंधनं लादण्याचा प्रयत्न केला जातो. तसं खरं म्हणजे माझ्या कुटुंबात माझी आई शिकलेली होती. ती ताराबाई मोडकांच्या मदतीने तिने शाळा स्थापन केलेल्या होत्या. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतलेला होता. त्यामुळे ती एक स्वतंत्र विचाराची स्त्री होतीच. तो वारसा माझ्याकडेही आलेला होता. त्यामुळेच मला अनेक प्रश्न पडायचे. ज्या वेळेला तुमच्यावर एक मुलगी म्हणून तू असं वाग, तू मुलगी म्हणून तू तसं वाग, असे जेव्हा बंधनं घातली जातात त्यावेळी मला सतत प्रश्न पडायचे. मी जेव्हा बीएला आले, बीएच्या वर्षाला बसले, त्यावेळेला मी 2 आत्मचरित्र वाचली. एक शांताबाई कांबळेंचं माया जन्माची चित्रकथा आणि दुसरं बेबीताई कांबळेंचं जिणं आमचं. आणि हे चरित्र वाचून मी खूप डिस्टर्ब झाले, फार अस्वस्थ झाले. आणि मला असं वाटायला लागलं की या महामानवाने या 2 स्त्रियांच्या आयुष्यात एवढा बदल घडवून आणला असेल तर मला अनेक संधी उपलब्ध असून सुद्धा मी या संधींचा उपयोग का करू नये. आणि त्या दृष्टीने मी सामाजिक चळवळीला सुरुवात केल्यानंतर सतत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा धागा घेऊनच काम करत राहिले. अरे वा, अगदी खरं. अभिनय मॅडम, मला तुम्हाला विचारायचं की तुमच्यावरही त्यांच्या विचारांचा कसा प्रभाव पडलाय, काय सांगा? मी असं म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर्कशुद्ध आणि तर्काने ते जे काही लॉजिकल कोहेरन्सचा अर्थ लावतात आणि एक कॉम्पॅक्ट आर्ग्युमेंट करतात, मला असं वाटतं की ती इतकी पॉवरफुल आहे की जगातल्या कुठल्याही अडथळे किंवा कुठलेही स्कर्मिश ज्याला आपण म्हणतो ते पूर्णपणे निघून जातं. इतकी ती पॉवरफुल आर्ग्युमेंट असते. आणि लहानपणापासूनच मला ती आर्ग्युमेंट इतकी आवडली की तेव्हापासून आतापर्यंत मी अगदी लंडन युनिव्हर्सिटीमध्ये असताना त्यांचं जे तिथे उतरले होते आणि आता जे घर आहे, ऑफकोर्स एम्पिरियल हॉटेलमध्ये ते उतरले होते, त्याच्या समोरच माझं रसेल स्क्वेअर नावाचं इन्स्टिट्यूट होतं. तर मी जेव्हा तिथे गेले तेव्हा मला ते आर्ग्युमेंट इतकं हे वाटायचं की हिअर इज अ मॅन, ओके. आणि ते पूर्णपणे लक्षात घेतल्यानंतर मला वाटतं की बाबासाहेब ह्यांचं अभ्यास करण्याची पद्धती किंवा विचार करण्याची पद्धती, एकमेकाची सांगड घालण्याची पद्धती, प्रश्न का आहेत, कसे सोडवले पाहिजेत, मला असं वाटतं मी त्याच्याने फार प्रभावी झालेले आहे. खरं, अगदी तुम्हीच नाही, मी असं म्हणू शकते की तुम्ही, आम्ही आणि आपले सगळे प्रेक्षक आणि सगळा जनसमुदाय त्यामुळे प्रभावित झाला आहे. आपल्या प्रेक्षकांचे प्रश्न घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार, बोला भारतजी. नमस्कार मॅडम. आपण प्रथमच कार्यक्रम सुताराची दोन्ही चित्रफीत दाखवली, ती अतिशयच माहितीपूर्वक आणि छान होती, त्याबद्दल सगळी धन्यवाद देतो. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपल्या देशाच्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेला नेताना आपल्या देशातील सर्व स्तरातील महिलांनी पुढे यावे आणि विकास करावा आणि नोकऱ्या करावा, संधी घ्यावी, यासाठी खूप शिक्षण घेऊन या संधीचा फायदा घ्यावा असं घटनेत दिलेलं आहे. आणि त्यासाठी घटनेमध्ये महिलांना खास आरक्षण पण ठेवलेलं आहे. परंतु वास्तविक असं आपल्या देशात निदर्शनास आलेलं आहे
तर आपल्या देशातील महिला यासाठी पुढे येत नाही, शिक्षण घेत नाहीत आणि ह्या संधीचा फायदा घेण्याचा सक्षम ठरत नाही. तर कृपया याच्यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. बरं, धन्यवाद. अभिनयाजी, काय सांगाल त्यांच्या प्रश्नावर तुम्ही काय मला मार्गदर्शन असं कराल की वाटतं खूप की- संधी उपलब्ध आहेत आणि त्यांचं असं मत आहे की स्त्रिया त्या संधी घेत नाहीयेत, Exactly. त्या राजकीय क्षेत्रातीलही. काय सांगाल? मला असं वाटतं की त्याला 2 ते 3 महत्त्वाचे समूह किंवा एक इन्स्टिट्यूट ज्याला आपण म्हणतो त्या कारणीभूत आहेत. मेन म्हणजे आपल्याकडे समाज जो आहे त्याने स्वतःला बदललं पाहिजे आणि ज्या भगिनी पुढे गेलेल्या आहेत त्यांची फार महत्त्वाची म्हणजे आपण जेव्हा स्त्रीवादाचा विचार करतो तेव्हा सिस्टरहूड इज ग्लोबल, म्हणजे भगिनीवाद हा जागतिक आहे. तर त्यावेळेला मला असं वाटतं की अमेरिका किंवा युरोप इथल्या सगळ्या NGO स्त्रियांनी अशा काही संघटना काढल्यात की थर्ड वर्ल्ड म्हणजे आपण ज्याच्यातून येतो तिथल्या स्त्रियांचं भवितव्य उंचावण्याचा त्यांची जबाबदारी आहे सिस्टरहूड म्हणून. आता आपल्या देशामध्ये ज्या पुढे गेलेल्या आहेत स्त्रिया त्यांनी ज्या गेल्या नाहीत त्यांना मला असं वाटतं की पुढे आणलं पाहिजे, हे महत्वाचं झालं पाहिजे. अगदी खरं मी आहे. त्याच्यावरती जास्त जोर देईन. अगदी खरं. म्हणजे हा मुद्दा मला असं वाटतं मॅडम तुम्हालाही मला तेच विचारायचं की ज्या पुढे गेल्यात पण त्यांनी हात पकडून बाकीच्या स्त्रियांनाही पुढे आणणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही काय सांगाल? ज्या पुढे गेल्या आहेत त्यांनी बाकीच्या स्त्रियांना हात धरून पुढे आणायला हवं, हे खरं आहे. परंतु स्त्रीला मागे राहण्यात काही आनंद वाटत नाही, कारण मुळातच तिला 2 चक्रांमध्ये अडकवून ठेवलेलं आहे. एक म्हणजे कुटुंबाचं संगोपन चक्र आणि दुसरं एक स्त्री म्हणून तिने जे कुटुंबात वागायचं आहे, दबून जे वागायचं आहे, या चक्रातून, या गुलामगिरीतून आधी तिची सुटका करण्याची गरज आहे. आणि ही सुटका कुटुंबातलेच लोक करू शकतात आणि मुख्यतः समान पातळीवर पुरुषांनीच स्त्रीला हात द्यायचा असतो. म्हणजे जर एखाद्या स्त्रीला आपला शिक्षण घेण्यासाठी पुढे जायचं असेल, एखादा कोर्स करायला युनिव्हर्सिटीच्या लेक्चर्सना जायचं असेल, तर घरात स्वयंपाक कोण करणार हा प्रश्न सुद्धा तिच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे आणि अतिशय साधा आहे. हा प्रश्न तुम्ही जर न सोडवता तुम्ही स्त्रियांचा विकास झाला पाहिजे, स्त्रियांनी पुढे आलं पाहिजे असं म्हणत राहण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे हे जे निरोगी पुरुषभान जे आहे, हे लिंगभाव समतेची ही जी दृष्टी आहे ही कुटुंबातल्या प्रत्येकाने अंगी बाणवायला हवी, तर स्त्रिया आपल्या विकास करून घेण्यासाठी पुढे येतील. खरंच खूप छान मुद्दा मांडला तुम्ही मॅडम. आपला पुढचा फोन घेऊया. मंजुळा इंगळे आपल्याशी बोलतायत मुलुंडवरून. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे, बोला. की मी पण गव्हर्नमेंट सर्वंट होते, रिटायर झालेले आहे मी, मुलुंडला राहते मी. तर मी जॉबला असताना म्हणजे असे अनुभव आले, म्हणजे लहानपणापासूनच असे अनुभव आले की बाबासाहेबांनी सगळ्या स्त्रियांसाठी केलेलं आहे, सर्व स्त्रियांसाठी कायदे केलेले आहेत. पण सवर्ण बायका, सवर्ण लेडीजला काय वाटतं की हे बाबासाहेब फक्त याचे आहेत, त्याचं वाईट वाटतं, दुःख वाटतं त्याचं, फक्त दलितांचे, फक्त दलित बायकांना केलेलं आहे. पण बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी केले, याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे टीव्हीवर. माझं नाव आहे बघा. बरं मंजुळाजी, धन्यवाद. खरं तर त्यांचा जो मुद्दा आहे कुंदा मॅडम, की बाबासाहेबांनी खरं तर सगळ्या स्त्रियांसाठी केल्या आहेत आणि मला असं वाटतं की असं म्हणत बसण्यापेक्षा समाजाने आपला दृष्टिकोन बदलायचा आणि समाज हळूहळू बदलतोय. काय सांगाल कुंदा मॅडम? प्रश्न असा आहे की बाबासाहेबांनी कायदे केलेत, हिंदू कोड बिल मांडलं होतं आणि आत्ताची जी संविधान आहे या संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना खूप अनेक प्रकारचं स्वातंत्र्यही मिळालेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याचा उपभोग अर्थातच जे पुढच्या पायरीवर आहेत त्यांचा आधी क्रमांक लागतो आणि त्या स्त्रिया त्या घेऊन मोकळे होतात. आणि फक्त प्रश्न असा आहे की आतापर्यंत बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आणि घटना समितीने संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना जे अधिकार दिलेले आहे, जे स्वातंत्र्याचे समतेचा उद्घोष जो केलेला आहे, तो उद्घोष खरं तर ही जी सनातनी प्रवृत्ती जी फार पूर्वापार बाबासाहेबांना सुद्धा मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होती, ती सनातनी प्रवृत्ती आजही नष्ट झालेली नाही. त्या सनातनी प्रवृत्तीचा एक प्रकारचा चर्चातून असेल, जाहीर सण वार हे साजरे करण्याच्या प्रक्रियेतून असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून एक प्रभाव सातत्याने स्त्रियांच्या मनावर पडत राहिलेला आहे आणि त्यामुळे एवढ्या शिकून सवरून अनेक संधींची उपलब्धता त्यांनी हस्तगत करून सुद्धा ह्या सनातनी संस्कारातून सुद्धा त्या स्त्रिया बाहेर पडत नाहीत. त्यामुळे बाबासाहेब हे फक्त दलितांचे आहेत, बाबासाहेब हे फक्त जयभीमवाल्यांचे आहेत असा गैरसमज
त्यांनी करून घेतलेला आहे आणि तो खरं चुकीचा आहे आणि ते चुकीचा समज जो आहे तो काढून टाकण्याचं काम आपल्याकडेच आहे. खरं तर बाबासाहेब एका विशिष्ट वर्गापुरते नाहीये, तर ते सर्वांसाठी आहेत आणि त्यांचे विचार हे सगळ्या जनमानसात पर्यंत पोहोचलेले आहेत. स्त्रियांविषयी त्यांचा दृष्टिकोन नक्की काय होता, तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की बाबासाहेबांना लोकशाही आणि तिची जी काही मूलभूत तत्व होती ही कमालीची मान्य होती. ती त्यांनी पूर्णपणे कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर हिंदू कोड बिल आणि त्यांचं जे काही इतर लिखाण आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ते स्प्रेड आउट झालेलं दिसतं. ह्याचा विचार करत असताना त्यांना स्त्री ही एक ऑटोनॉमस बीइंग, म्हणजे जी पूर्णपणे मुक्त आहे, की जी फार महत्वाची संकल्पना, फक्त स्त्री नाही प्रत्येक व्यक्ती, आणि स्त्री ही आपल्याकडे ऑटोनॉमस नाही म्हणून ती ऑटोनॉमस झाली पाहिजे. ह्या अनुषंगाने त्यांनी दोन महत्वाच्या गोष्टी, कारण त्यांना माहिती आहे की स्त्री आणि जात किंवा स्त्री, जेंडर आणि कास्ट ह्या दोन एकमेकाशी लिंक असलेल्या गोष्टी आहेत. किंबहुना स्त्रीचं कंट्रोल आणि त्या कंट्रोलमधूनच कास्ट सिस्टीम किंवा जाती व्यवस्था ही मानली गेली पाहिजे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं होतं की स्त्रीला जर स्वातंत्र्य मिळालं किंवा स्त्री जर स्वतंत्र झाली तर कुटुंब स्वतंत्र होईल, जे की फुल्यांनी देखील मांडलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं की स्त्री स्वतंत्रपणे असायला पाहिजे, ती सामाजिक स्वातंत्र्य तिला मिळालं, त्याचप्रमाणे तिला आर्थिक देखील सुबत्ता मिळाली पाहिजे, जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये स्वतःबद्दल नाही तर समाजाच्या सगळ्याच, म्हणजे अगदी राज्यव्यवस्थेच्या राईट टू वोट, पब्लिक होल्डिंग पब्लिक ऑफिस वगैरे ह्या सगळ्यामध्ये ती पूर्णपणे सशक्तपणे स्वतःचे निर्णय घेऊ शकेल. आणि जर स्त्री स्वतंत्र झाली नाही तर जवळजवळ पॅरालाइज झाल्यासारखं अर्धा समाज हा विकनेसमधून राहील. आणि म्हणून लोकशाही तत्व जर आणायचे असतील तर त्यांनी मुळात युनिव्हर्सल ॲडल्ट सफराज, त्याच्यामध्ये सेक्स, नो बार वगैरे सगळं काही एकदाच आणलं. तुम्ही जर बघितलं तर वेस्टमध्ये, स्वित्झर्लंडमध्ये स्त्रियांना राईट टू वोट हा 80s मध्ये मिळतोय. म्हणजे आपल्या अजूनही ब्रिटनमध्ये जेंडर पे गॅप आहे. प्राध्यापक असले तरी देखील स्त्रीचा सॅलरी कमी आहे, पुरुषांची सॅलरी त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आणि हे जे काही मेंटेन केलेलं आहे बाबासाहेबांनी इथे ते, आणि त्या मानाने बघितलं तर आपल्याकडे जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे स्त्रियांच्या शोषणाचा, तरी देखील त्या सगळ्या जुगारून त्यांनी एकाच स्ट्रोकमध्ये सगळ्यांना समानतेची अधिकार, स्त्री ही फार महत्वाची. खरंच आपण याविषयी अधिक चर्चा करूयात. आपला एक फोन घेऊया. भागवत जाधव आपल्याशी बोलतायत बुलढाण्यावरून. नमस्कार, बोला. मी भागवत जाधव, डोंगरगाव जिल्हा बुलढाण्याहून बोलतो. माझा प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल निर्माण करताना, संविधान निर्माण करताना हिंदू कोड बिल मानलं होतं. त्यावेळेस काँग्रेस आणि तत्कालीन सवर्ण जातीतील महिलांनी त्याला विरोध केला होता. आणि आजच्या कंडिशनला वर्तमान भारतात, जे भारतात खाजगीकरण चालू आहे, या खाजगीकरणात महिलांचं गुलामीकडे, महिलांना दुय्यम स्थानावर नेण्याचा प्रयत्न आहे. हा बाबासाहेबांच्या विचारातून तुम्हाला काय वाटतं यावर, की खाजगीकरणात महिला टिकाऊ धरू शकतात का? धन्यवाद. कुंदा मॅडम, काय सांगाल की हिंदू कोड बिल हा खूप महत्वाचा असा मुद्दा आहे, काय सांगाल या प्रश्नावर तुम्ही? त्यांनी अतिशय एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये आज पुन्हा स्त्रिया दुय्यम स्थानावर फेकल्या जात आहेत. तर या संदर्भात आपल्याला आता काय करता येईल? प्रश्न असा आहे की बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू कोड बिल मांडलं त्यावेळेला फक्त सवर्ण स्त्रियांनीच विरोध केला होता असं नव्हे, तर पूर्ण एक सनातनी समाज होता जो काही संधीसाधू राजकारणी पुढारी होते, या सगळ्यांनी मिळून तो विरोध केलेला होता. कारण त्यांना एक भीती होती की बाबासाहेबांनी मांडलेलं हे जे हिंदू कोड बिल, जे सनातनी धर्माच्या विरोधात स्वातंत्र्याची भाषा करत आहे, हे जर पुढे आलं तर पुढे अख्खा बहुजन समाज ज्याचं बाबासाहेब नेतृत्व करत होते ते ह्या हिंदू कोड बिलाला आंबेडकर स्मृती सारखं गौरवून डोक्यावर घेतील. आता तेच कायदे वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या टप्प्यांवर तेच कायदे स्त्रियांना दिले गेले, परंतु पुन्हा एक नवीन अरिष्ट आपल्याला आलेला आहे, ते म्हणजे नववसाहतवाद. आणि ह्या जागतिकीकरणाच्या माध्यमातून हा नववसाहतवाद पुन्हा आपण डोकं वर काढतोय आणि पुन्हा माणसाला गुलामगिरीत नेण्याचा प्रयत्न करतोय.
आता ह्याच्या संदर्भामध्ये जे आतापर्यंत जे कायदे स्त्री स्वातंत्र्याचे दिले गेले आहेत ते पुरेसे नाही. तर ती आतापर्यंत जे स्त्रियांच्या कामगार विषयक कायद्यांमध्ये ज्या तरतुदी होत्या, बाळंतपणाची रजा आणि ह्या पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे, त्याचं पुन्हा अवलोकन करण्याची गरज आहे. आणि हे अवलोकन या संदर्भामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट वर्क आता जागतिकीकरणाच्या संदर्भात म्हणजे संघटित क्षेत्रातून पुन्हा असंघटित क्षेत्रात आपण प्रवास करतोय, तर ह्या असंघटित क्षेत्राचं हे जे सगळे जे वैशिष्ट्य आहेत तर ही पुन्हा आपल्याला ह्या कायद्यांचं पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे असं मला वाटतं. अभिनय मॅडम, तुम्हाला काय वाटतं ह्या मुद्द्यावर, तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की जागतिकीकरणामध्ये जगाचे 2 विभाग पडलेले आहेत. एक म्हणजे फर्स्ट वर्ल्ड, जे की एक्सप्लॉइट करतं थर्ड आणि फोर्थ वर्ल्डला, आणि आपल्या देशामध्ये सब विभाग असे पडलेले आहेत, उपविभाग पडलेले आहेत की शहरं हे एक्सप्लॉयटेशन करणार आहे आणि शहरामध्येच जे काही झोपडपट्ट्या आहेत ते एक्सप्लॉयटेड आहेत. तर अशा प्रकारे हे विभाग होत असताना आपण सगळेच त्याला फेस करत आहोत. त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम, अगदी वातावरणाची जी काही प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे ते, त्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं एन्स्लेवमेंट, गुलामगिरीमधून आपण चाललेलो आहोत. तर मला असं वाटतं की प्रायव्हेटायझेशन ही जी काही संकल्पना 1992 पासून आतापर्यंत आपल्याकडे आलेली आहे, ते प्रोसेस ऑफ ग्लोबलायझेशन, आणि त्याच्यामुळे आपल्या इकडच्या स्त्रियांना जे पूर्वी जॉब होते ज्याच्यामध्ये, आणि त्याचप्रमाणे मी त्या माणसाने फार महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे, जेव्हा तुम्ही सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेसेस, विशाखा जजमेंट, भवरी देवीची केस झाली आणि त्याच्यानंतर विशाखा नावाच्या ज्या समूहाने ती केस घेतली आणि त्यानंतर सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ ॲट वर्क प्लेस असा आपण इश्यू पूर्ण आणतो पुढे. बट व्हॉट इज द रियालिटी? अनऑर्गनाइज सेक्टर हे 80% आहे, म्हणजेच 20% फक्त हा कायदा त्या स्त्रियांना, कारण त्याचं पहिलं डेफिनेशन आहे जे सरकार मान्य रोजगारांतर्गत कार्यरत आहेत त्यांनाच फक्त. म्हणजेच एका वेळेला आपण जागतिकीकरणाकडे पूर्ण प्रायव्हेटायझेशनचा वापर करतो, त्याच वेळेला आपण स्त्रियांचा विचार करत नाही आणि कायदेही करतो. सो देर इज अ घेटोआयझेशन आपण ज्याला म्हणतो, की काही स्त्रियांना ते मिळणार किंवा ज्या स्त्रिया ऑलरेडी सबळ आहेत त्या आणखीन सबळ होणार, ज्या ऑलरेडी दुर्बल आहेत त्या आणखीन दुर्बल होणार. सो देर इज अ व्हेरी बिग डिव्हाइड. आपल्याला त्यातून कुठेतरी एक सुवर्णमध्य साधायला पाहिजे आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे. आपला एक पुढचा फोन घेऊया. मधुकर सकपाळा. बरं, फोन कट झालेला आहे, पण खरं तर यातून एक सुवर्णमध्य गाठणं खूप महत्वाचं आहे. कुंदा मॅडम, मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की जसं अभिनय मॅडमने सांगितलं की ठीक आहे 20% आणि 80% हा जो एक फरक आहे, पण आजच्या स्त्रीने स्वतः सक्षम होऊन पुढे येण्याची गरज नाही का? कारण तरतुदी केलेल्या आहेत, कायदे आहेत, सगळं आहे, पण त्यातून मग तो एक सुवर्णमध्य गाठून तिथून पुढे जाणं महत्वाचं आहे. तुम्ही काय सांगाल? सक्षम होणं म्हणजे काय हाही एक प्रश्न आहे. बरोबर, म्हणजे सक्षम 2 पातळ्यांवर होता येतं. एक म्हणजे सामाजिक शैक्षणिक पातळीवर सक्षम होणं. तर या मगाशी मी जसं म्हटलं तसं सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर सक्षम होण्यासाठी जे पाठबळ पाहिजे ते पाठबळ कोण देणार? तर पाठबळ हे कुटुंबातूनच मिळालं पाहिजे. जर कुटुंबामध्ये निरोगी लिंगभाव समतेचं भान असेल, निरोगी पुरुष भान आलेलं असेल, तर ही त्यांना आपली विकास करून घेण्यासाठी पाठबळ मिळेल आणि तरच स्त्रिया सक्षम होतील. आणि प्रश्न असा आहे की स्त्रिया जेव्हा सक्षम होऊ बघतात तेव्हा त्यांना अनेक प्रकारच्या संघर्षालाही तोंड द्यावं लागतं, जुनाट सनातनी विचारांनाही तोंड द्यावं लागतं. अशा सनातनी विचारांना तोंड देत असताना त्यांचे जर पाय कुटुंबियांकडूनच मागे खेचले गेले तर पुन्हा त्या पाठीमागे जातात आणि पुन्हा त्यांचं बळ खच्ची केलं जातं. तर अशा संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांनाच स्त्रियांच्या सक्षमीकरणाची भूमिका बजावायला हवी. फक्त स्त्रीने स्वतः सक्षम होऊन पुढे जाणं आणि तिने विकास करून घेतला पाहिजे असं म्हणणं हे चुकीचं आहे आणि ते एकांगी आहे. अगदी खरं आहे. अभिनयाजी, मला तुमच्याकडे यायचं. जसं मगाशी कुंदा मॅडमने हिंदू कोड बिल याच्यावर त्यांचं मत मांडलं, तसं हिंदू कोड बिल आजच्या संदर्भात याचं नेमकं स्वरूप काय आहे, तुम्ही काय सांगाल? मी असं म्हणेन की फार
5 ते 6 महत्वाच्या भूमिका बाबासाहेबांनी मांडलेल्या आहेत. मुळात म्हणजे हिंदू लॉ हा 2 स्कूल्समध्ये डिवाइड झालेला आहे. एक आहे मिताक्षरा स्कूल आणि दुसरा आहे दयाभागा. दयाभागामध्ये फॉर लेट से इंडिपेंडन्सच्या अगोदर आपल्याला असं कळेल की दयाभागामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की स्त्रियांना अधिकार होते प्रॉपर्टीमध्ये, हजबंड्स प्रॉपर्टी, आणि मिताक्षरामध्ये नव्हते. परंतु ह्याचा दुष्परिणाम असा झाला की दयाभागा हा आसाम आणि वेस्ट बेंगॉल इथे होता आणि त्या आसाम आणि वेस्ट बेंगॉलमध्ये अधिकार असताना स्त्रियांना जास्त सती जावं लागत होतं. बिकॉज मेन इन द फॅमिली पुरुष जे होते त्यांना ते नको आहे, कारण ती डायरेक्ट शेअर होणार आहे प्रॉपर्टीमध्ये. मिताक्षरामध्ये आपल्याला जास्त सतीची प्रथा दिसत नाही, कारण तिथे ती प्रोव्हिजनच नव्हती स्त्रीला हे अधिकार प्रॉपर्टीबद्दल. तर मला असं वाटतं की बाबासाहेबांनी पहिल्यांदी दयाभागाची ही जी प्रोव्हिजन होती ती एंटायर इंडियाला, इनसाइड द टेरिटरी ऑफ इंडिया अशी ती लागू करण्याचं ठरवलं. त्याच्यानंतर स्त्रीला इनहेरिटन्स, त्याच्यानंतर डायव्होर्स, त्याच्यानंतर पॉलिगॅमी म्हणजे अनेक काय आपण म्हणतो जास्त विवाह पतीने करू नये किंवा एकपत्नी आणि एकपतित्व जे काय आपण म्हणतो ती संकल्पना जास्त मोठ्या प्रमाणात त्यांनी मांडली, कारण तिथे ह्युमन बिईंग म्हणून तुमचं एक्झिस्टन्स पुढे येतं. त्याचप्रमाणे अनेक पद्धतीने त्यांनी इंटरकास्ट मॅरेजला देखील तिथे प्राधान्य दिलं होतं आणि ते हिंदू कोड बिल इतकं महत्वाचं होतं. आणि तेव्हा त्यांना असं वाटत होतं, जर तुम्ही अनालिसिस बघितला आता नंतरच्या सगळ्या विचारवंतांचा हिंदू कोड बिलवरती, तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांनी हे का केलं, तर त्याच्यानंतर त्यांना असं वाटत होतं की नंतरची जी प्रगती आहे स्त्रियांच्या हक्कांची, अगदी नेमक्या पद्धतीने जगभर ज्या हक्क चालतील ती चळवळ किंवा पॉलिटिकल ॲस्पिरेशन्स, सत्तेवर असलेल्या लोकांच्या इच्छा आणि आकांक्षा त्याच्याने त्या फुलून निघतील. दॅट वॉज हिज एम. आणि तो एम त्यांना असं वाटलं की इव्हेंच्युअली काही कालांतराने तो सक्सेसफुल होईल. आणि मला असं वाटतं त्यांनी ते तेव्हा मांडलं, जसं आता कुंदाताई म्हणाल्या की त्याच्यानंतर सक्सेशन ऍक्ट म्हणजे नेहरूंच्या ह्याच्यानंतर त्या 3 ते 4 वेळेला त्यांनी ते कायदे आणले, इन्कॉर्पोरेट केले, आपल्या थ्रू पार्लमेंट टेबल केले. पण मला असं म्हणायचं आहे की ही जी स्टेप होती ती पूर्णपणे आवश्यक, नितांत गरजेची स्टेप त्यांनी घेतली. अँड दॅट इज व्हॉट आय वुड से मिरॅकल ऑफ हिंदू कोड बिल. अगदी खरं, अगदी ते मिरॅकलच म्हणू शकतो आपण. त्याच्यावर अधिक चर्चा करूया. एक फोन घेऊया. मधुकर सकपाळ आपल्याशी बोलतायत अकोल्यावरून. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. माझं असं म्हणणं आहे, गावचे सरपंच असतात महिला, पंचायत समिती सदस्य असतात आणि जिल्हा परिषद सदस्य असतात, कधी कधी अध्यक्ष असतात. त्याच्या रूम मध्ये, त्याच्या चेंबर मध्ये, त्याच्या खुर्चीच्या बाजूनं त्याच्या मिस्टरची खुर्ची असते. आणि हे सगळं ते आपले जे अधिकारी असतात, शासनाचे अधिकृत अधिकारी, आणि हे सगळं त्या माणसाच्या जवळ कार्य करतात. ते महिला असते घरी, हे सगळे अधिकारी तिथं काम करतात. तर हे कधी बंद होईल, याच्यावर काही चर्चा करता येईल काय? बरं, धन्यवाद मधुकरजी. कुंदताई, काय सांगाल? जसं आपण मगापासून चर्चा करतोय की बाबासाहेबांचे स्त्रीविषयक विचार, त्यांनी त्यावेळेला स्त्रियांचा जो विचार केला होता की ती सबळ, सक्षम झाली पाहिजे आणि काही अर्थाने ती होतही आहे, झाली आहे. पण आता जसं मधुकरजींनी मुद्दा मांडला की त्या उभ्या असतात, पण जी राजकारणाची घडी चालवणारे दुसरेच कोणीतरी असतात आणि हे कधी थोडंसं थांबेल, काय सांगाल कुंदताई? त्यांनी हा जो प्रश्न विचारलेला आहे तो त्यांनी खरं म्हणजे स्वतःलाही विचारायला हवा की आपण काय करतो त्या ठिकाणी. जेव्हा आपण असं पाहतो त्यावेळेला आपण त्या पुरुषाला अडवतो की नाही, कारण सरकार कुठपर्यंत पोहोचणार आहे. सरकारने हा 30% रिझर्वेशनचा कायदा आणून अनेक वर्ष आतापर्यंत लोटलेली आहेत. आता खरं म्हणजे रबर स्टॅम्प महिला सरपंच याच्या पुढची पायरी, आणखी एक पायरी ह्या पुरुषप्रधान व्यवस्थेने गाठलेली आहे. ती म्हणजे आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अशा सरपंच महिला आणि हे जे सदस्य असतील त्यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव आणणं आणि त्यांना त्या खुर्चीवरून त्या खुर्च्या खाली करायला लावण्याचं म्हणजे सक्ती करणं. तर ही सगळे जे घडतं आहे ते मुख्यतः स्त्रियांवर एक
सत्ता वर्चस्व अंकुश ठेवण्याच्या भूमिकेतून घडताय आणि ती पुरुषी वर्चस्ववादी भूमिकेतून घडताय. तर हा पुरुषी वर्चस्ववाद जो आहे, ही पुरुषी वर्चस्ववादाची जी भूमिका आहे त्याविरुद्ध ज्या स्त्रिया अनेक वर्ष आम्ही जे लढतो आहोत त्या भूमिकेशी जुळवून घेणं आणि त्या भूमिकेला पाठिंबा देणं हे आज आपल्या सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. तरच ह्या महिला सरपंचांचे सरपंच पती हे जे त्या ठिकाणी जे राज्य करत असतात त्यांना अटकाव आपण पुढे होऊन करू शकतो आणि तो तुम्ही केला पाहिजे असं आमचं मत आहे. अगदी खूप छान मुद्दा त्यांनी म्हणला. तुम्हाला काही मत मांडायचं, काय सांगाल अभिनयाची? मला असं वाटतं की कुठलीही संकल्पना आपल्या देशामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये येताना तिला एक वेळ जातो. बरोबर, ह्यांच्याशी मी नक्की सहमत आहे. बट इन ऍडिशन टू दॅट मी असं म्हणेन की एक संक्रमणाचा हा काळ आहे. हळूहळू असं येईल की आपल्या स्त्रिया ह्या फोरफ्रंटला असतील आणि सातत्याने निर्णय प्रक्रियेमध्ये पुढे असतील आणि ह्याच्यावरती मला असं सांगावंसं वाटतं की सुरुवात झालेली आहे. हळूहळू आपण नक्कीच त्या टोकाला जाणार. रेखाशी, तुम्ही एकदा चर्चेमध्ये बाबासाहेबांचे स्त्रीविषयक दृष्टिकोन जो होता त्याविषयी काही मुद्दे मांडले होते आणि 25 डिसेंबर हा जो दिवस साजरा केला जातो त्यामागची पार्श्वभूमी काय सांगाल कुंदा मॅडम? मनुस्मृतीने स्त्रियांना गुलामगिरीत, स्त्री आणि शूद्रांना गुलामगिरीत जखडून ठेवणारे अनेक रूढी प्रथा परंपरांचे कायदे अस्तित्वात आणलेले होते. आता त्यापूर्वी जसं मगाशी अभिनयाताईने सांगितलं दयाभाग आणि मिताक्षर म्हणजे मनुस्मृती हा एक टप्पा होता आणि बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की मनुस्मृती ही एक प्रतिक्रांती आहे. म्हणजे क्रांती ती असते की जी समग्र व्यवस्थेचं परिवर्तन करू इच्छिते आणि प्रतिक्रांती ही असते की पुन्हा एक पूर्ण सत्ताधारी एक समाज जो असतो त्याच्या जोखडाखाली गुलामगिरीत संपूर्ण समाजाला जखडून ठेवलं जातं. तर अशा प्रकारच्या ह्या प्रतिक्रांतीला विरोध म्हणून मनुस्मृती जाळायचं बाबासाहेबांनी ठरवलं आणि 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांनी महाड इथे ती जाळली. हे चालत असताना म्हणजे बाबासाहेबांनी हा समतेच्या लढ्याचा इतिहासच एक निर्माण केलेला होता. प्रश्न असा आहे की बाबासाहेबांच्या मते स्त्री आणि पुरुषांचे संबंध हे भागीदारीचे असले पाहिजेत, सातत्याने जसे कुटुंबात असले पाहिजेत तसे समाजातही असले पाहिजेत. दुसरं सगळ्यात महत्वाचं त्यांना जो दृष्टिकोन होता त्यांचा तो म्हणजे शिक्षण विषयक. कारण त्यांचं असं मत होतं की ज्ञान हे स्त्रीला दुःखमुक्त करतं, प्रत्येक माणसाला दुःखमुक्त करतं आणि जर स्त्री ही जर शिकली तर ती अख्ख्या कुटुंबाला पुढे नेते, जसं मगाशी अभिनयताईंनी पण हे सांगितलं. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन जो सातत्याने आणि आपल्याला आताही लक्षात घेतला पाहिजे स्त्रियांनी सुद्धा, तो म्हणजे आत्मसन्मान, स्त्रियांचा आत्मसन्मान आणि स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व, स्त्रीच्या मताचा विचार करणं. म्हणजे पुरुषाने कुटुंबामध्ये म्हणजे जर लग्न करायचं असेल तर स्त्रीचं मत लक्षात घेतलं जात नाही तर पुरुषाचं मत, म्हणजे तिला आपला पती कसा असावा, काय करणारा असावा, ह्या निर्णयाचा अधिकार स्त्रीला आतापर्यंत कधीच नव्हता, आजही नाही. तर तिसरा जो एक महत्वाचा जो मुद्दा आहे आत्मसन्मानाचा, देवदासी वाघ्या मुरळी या समाजात असलेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना सातत्याने बाबासाहेबांनी एक आवाहन केलेलं होतं की तुम्ही आत्मसन्मानाची, मानवी प्रतिष्ठेचं जीणं जगा आणि उकिरड्याचं हे जे दुर्गंधीयुक्त जे जगणं आहे ते नाकारा. जरी तुम्हाला आता ह्या जगण्यातून काही पैसे मिळत असतील, तुम्हाला तात्पुरत्या सुखसोयी मिळत असतील, तरी सुद्धा त्यांनी एक महाभारतातल्या द्रौपदीचं उदाहरण देऊन त्यांना स्पष्ट केलेलं होतं की तुम्ही दारिद्र्यात का असे ना पण सन्मानाने जगा, एक माणूस म्हणून, एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगा. आणि हे मला असं वाटतं अतिशय महत्वाचं आहे आणि आम्हा सर्व स्त्रियांच्या दृष्टीने ही आत्मसन्मानाची लढाई 1000 वर्षापूर्वी सुद्धा होती आणि आजही ही आत्मसन्मानाची आमची लढाई चालूच आहे. आणि त्यासाठी आम्हाला बाबासाहेबांच्या ह्या विचाराला आणि बाबासाहेबांनी आम्हाला जे दिलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानायला हवेत. आणि बाबासाहेबांच्या या संविधानाने आमच्या आयुष्यात जे बदल घडवून आणलेले आहेत ते अतिशय अप्रतिम बदल आहेत आणि त्यासाठी आम्ही बाबासाहेबांचे खूप ऋणीच आहोत.
खरं अभिनयाजी मला तुमच्याकडे यायचं जसं आता कुंदा मॅडमनी सांगितलं की खूप बदल झाले आणि खूप सकारात्मक बदल झालेले आहेत कारण संविधानाने स्त्रियांनाही मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. पण खरंच आजची आपली स्त्री स्वतंत्र आहे का? जरी 80% स्त्रियांचा विकास झाला असेल तरी आपल्याला आता 20% स्त्रियांनाही आपल्या बरोबर घेऊन जायचंय. काय सांगाल? राईट. मी असं म्हणेन की 2012च्या डिसेंबरमध्ये झालेलं निर्भयाचं प्रकरण आपल्याला पुन्हा एकदा मागे खेचू पाहत आहे आणि अशा ह्या काही आणि मला असं वाटतं की तो एक लोकशाहीचा अपमान आहे. रोहित वेमुलाचं प्रकरण लोकशाहीचा अपमान आहे आणि हे सेटबॅक्स आहेत, एक असे ब्लोज आहेत आपल्या पूर्ण समाजाला आणि हे असे ब्लोज मला असं वाटतं आपण सार्वजनिकपणे एक सेन्सिबिलिटीचा विचार केला पाहिजे की हे का होतं. मी स्वतः ह्या गोष्टीला किती जबाबदार आहे आणि स्वतःपासून इतरांपर्यंत म्हणजे इंडिव्हिज्युअल टू सोसिएटल ह्या 2 लेवलला आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे शक्यतो होणार नाही. हे प्रत्येक वडिलांनी जो हात आहे त्यांचा तो एक स्ट्रॉंग हँड टू अ डॉटर हा असा दिला पाहिजे की ती जाताना घर बाहेर सोडताना तिला फक्त एक रिमाइंडर मिळालं पाहिजे की माय फादर इज देअर विथ मी आणि मग तिने घर सोडलं पाहिजे. मला असं वाटतं की त्याच्यातून फार मोठी क्रांती होऊ शकेल. सपोर्ट किंवा कुटुंबाचा पाठिंबा जो असतो तो पाठिंबा आणि वडिलांनी दिला पाहिजे. आई देते बिकॉज शी इज अ वुमन. मला असं वाटतं वडील भाऊ यांनी तो दिला पाहिजे आणि मग आपल्याला कळेल की निर्भया घडत नाहीये. अगदी खरं आहे. आपण ही चर्चा चालू ठेवूया. एक फोन घेऊया. अविनाश पाटील आपल्याशी बोलतात औरंगाबादवरून. नमस्कार, बोला. हा नमस्कार मॅडम, अविनाश पाटील बोलतोय औरंगाबाद. मॅडम माझा प्रश्न असा होता की स्त्रियांविषयी जो विषय चालू आहे तर मॅडम एखाद्या घरात एक्झाम्पलसाठी समजा एखाद्या मुलीचे वडील शिक्षक होते किंवा नोकरी करणारे होते, अगोदरच व्यवस्थित मार्गदर्शन देणारे होते आणि एक नॉर्मल समाजात म्हणजे नॉर्मल मिडल क्लासमध्ये शिकणारी मुलगी दोघींचेही एखाद्या वेळेस शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असून सुद्धा की थोडक्यात मला असं म्हणायचंय मॅडम की आजकाल हिरोचेच मुलं हिरो होत आहेत, बाकी तिथपर्यंत पोहोचत नाही जिथपर्यंत त्यांना पोहोचायचं आहे तिथपर्यंत. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे मॅडम. याबद्दलच मला मॅडमला बोलायचं होतं की असं का होतंय. म्हणजे नोकरी करणारे असेल म्हणजे एखादा जसं एखादी तुमची खुर्चीवर आपण बसतो आणि त्याला मागून टेका असेल तर तो बिनधास्त बसू शकतो, पण ज्याला कुठला आधार नाही शिक्षण असूनही सुद्धा नोकऱ्या आजकाल म्हणजे वशिल्याशिवाय मिळत नाही असं आमचा माझा स्वतःचा अनुभव आहे. बरोबर. धन्यवाद अविनाशजी. कुंदा मॅडम काय सांगाल? कारण मला असं म्हणायचं आहे की त्यांनी जसं सांगितलं की शिक्षण वगैरे असतं पण कुठेतरी तुम्हाला असं नाही वाटत का की आता आपण स्वतःच त्या परिस्थितीतून बाहेर येण्याची गरज आहे? म्हणजे त्यांच्या प्रश्नावर तुम्ही काय सांगाल? त्यांचा जो प्रश्न जो आहे तो मला असं वाटतं की काही विशिष्ट समाज हा मागेच राहतो आणि जाणीवपूर्वक किंवा कळत नकळतपणे सुद्धा तो ठेवला जातो आणि जे पुढे आहेत मगाशी मी जसं म्हटलं की जे पहिल्या पायरीवर आहेत त्यांना लगेच संधी उपलब्ध होतात आणि ते हस्तगत करू शकतात, परंतु जे शेवटच्या पायरीवर आहेत त्यांना त्या पहिल्या पायरीपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. मला असं वाटतं या प्रक्रियेमध्ये दुवे जे समाज कार्यकर्ता म्हणून जे काम करतात त्यांनी या प्रक्रियेमध्ये या 2 पहिल्या पायरीवरच्या आणि शेवटच्या पायरीवरच्या माणसांना जोडण्यासाठी एक दुवा म्हणून काम करण्याची गरज आहे. जे बऱ्याच वेळा शिक्षक करत असतात, प्राध्यापक करत असतात, तुम्हाला नोकरीची पहिली संधी देणारी माणसं करत असतात की ज्यांना तुमच्या सुप्त असलेल्या क्षमता दिसत असतात, फक्त त्यांना तुम्ही संधी देण्याची गरज आहे असं ज्यांना कळत असतं असे लोक तुम्हाला संधी देत असतात. तर असे दुवा म्हणून प्रत्येक समाज कार्यकर्त्याने काम करण्याची गरज आहे. आपण जिथे असू तिथे आपण अशा मागे असलेल्या आपल्या भगिनीला, मागे असलेल्या आपल्या भावाला हात देण्याची सतत गरज आहे आणि हा हात दिल्याशिवाय आपल्याला पुढे पायरी चढून जाता येणं शक्य नाही. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात त्यावेळी स्त्रियांविषयीचा जो दृष्टिकोन होता, जे विचार होते त्यांनी अगदी सविस्तर त्यांच्यासाठी खूप चांगल्या तरतुदी केल्यात ज्याचे सकारात्मक बदल आज आपण पाहतो. पण अभिनयाची मला तुमच्याकडे यायचे की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली स्त्री मुक्ती कोणती? मला असं वाटतं की जी स्त्री सामाजिक बंधनमुक्त असेल आणि ती आर्थिकदृष्ट्या सबळ असेल
ह्या दोन लेवलला म्हणजे सामाजिक क्रांती सायमल्टेनियसली सामाजिक आणि आर्थिक हे दोन्ही एकमेकाशी संबंधित आहेत जेव्हा आपण भारताच्या समाज व्यवस्थेकडे पाहतो आणि ते व्हायला पाहिजे असं त्यांना सातत्याने वाटलं आणि म्हणून अगदी फंडामेंटल राईट्स मूलभूत तत्व कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा डायरेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी त्याचप्रमाणे IPC ह्या वेगवेगळ्या लेवलला त्यांनी अशा तरतुदी नेमक्या पद्धतीने केल्या की स्त्रियांना तिथे प्राधान्य असेल, त्यांना स्वतःचं म्हणणं मांडण्याचा अधिकार असेल. कारण जेव्हा आपण स्त्रीवादाचा विचार करतो तेव्हा रेकग्निशन म्हणजे स्त्रीला राईट टू हिअर अँड टू बी हर्ड म्हणजे ऐकणं बोललं पाहिजे आणि तिला ऐकूनही घेतलं पाहिजे ह्या दोन लेवलला जास्त मोठ्या प्रमाणात जोर दिलेला आहे स्त्रीवादामध्ये. तर त्या दृष्टिकोनातून त्यांची ती अपेक्षा होती की स्त्री स्वतःसाठी स्वतः बोलली पाहिजे. आता थांबलं पाहिजे की तिच्या वतीने कोणीतरी पाहिजे, तिला काय पाहिजे हे पुरुषाने तिच्या सांगू नये. शी शुड से फॉर हरसेल्फ आउटराइटली. आणि ही जी संकल्पना आहे ही त्यांना मान्य होती. अगदी खरं. अँड टू मेक इट ॲज अ ऑटोनॉमस बीइंग. दॅट्स व्हॉट आय सेड इन द बिगिनिंग. वा, आपला एक पुढचा फोन घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगाववरून. नमस्कार. बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी खूप काही दिले, आर्थिक, सामाजिक, राजकीय, पण त्या महिलांना माहीतच नाही की आपल्याला काय मिळालेलं आहे. डोळे अगदी अपुरे पडायला लागले. अगोदर त्यांना जाणीव व्हायला पाहिजे. जनजागरणाची खूप गरज आहे, अवेअरनेस आणि मानसिकता बदललं पाहिजे. समजा एक उदाहरण सांगते, त्यांना वारसा हक्क आहे. वारसा हक्कानं मिळालेलं इस्टेट त्यांनी माहेर सुटू नये म्हणून उलट रिलीज करतात, हक्क डीड रिलीज करतात, सोडून देतात. हे कुठचं थांबलं पाहिजे. त्यांना समजून सांगितलं पाहिजे, बाई तू माणूस आहे, तुझा हक्क आहे. आणखी मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुम्ही तिन्ही बायका समोर बसलात ना, तुम्ही हे बाबासाहेबांनी दिलेली देणगी आहे. काय कमी आहे पुरुषांपेक्षा? आम्ही कशातही कमी नाही. फक्त जाणीव व्हायला पाहिजे आमचे हक्क काय आहेत. जागरण करून घ्या तुम्ही. फक्त महिलांना काय केलं पाहिजे, जनजागरण व्हायला पाहिजे आणि त्यांची मानसिकता बदललं पाहिजे. काही हळूहळू म्हणजे खूप हळू होते असं वाटत नाही का? वाईट वाटतंय. आणखीन मला एकच उदाहरण सांगायचं आहे की परवा मला एक लेखात वाचायला मिळालं की अजून राजस्थानमध्ये अलवार जिल्ह्यात महिलांनी आपल्या कुटुंबाचे दायित्वासाठी, कुटुंब चालवण्यासाठी देहविक्रय करतात आणि पुरुषांनी त्यांना आणून देतात गिराईक. की इतकं त्या दिवशी मी वाचून मला पूर्ण झोप उडाली. कुठं आहे आम्ही बायका? आम्ही माणूस नाही का? कधी हळूहळू म्हणजे केव्हा वाईट वाटतं की कुठं थांबलं पाहिजे. की काय करावं कळत नाही, खेद वाटतं. थँक्यू. ते खूप चांगलं. धन्यवाद उमाजी. खरं तर कुंदा मॅडम, मला तुम्हाला विचारायचं, जो उमाजींनी आता प्रश्न विचारला आणि जसं अभिनयाची तुम्ही सांगितलं की मला असं वाटतं की हे सगळे बदल झाले पाहिजेत पण हळूहळू नको, ते किती हळूहळू तसं. पण जसं आता अभिनयजींनी सांगितलं की कोणी माझ्यासाठी बोलेल, दुसरा कोणीतरी येऊन, आज आपण एवढी वर्ष झालेत सगळे कायदे दिले, जसं त्यांनी सांगितलं की वारसा हक्क, पण आपण कुठेतरी आता जागे झालो पाहिजे. जागे झालेलो आहोत पण पूर्ण तऱ्हेने आपले हक्क आपण समजून घेतले पाहिजेत. कोणी माझ्यासाठी दुसरं येऊन का बोलेल? काय सांगाल कुंदा मॅडम तुम्ही? त्यांनी आणखी 2 महत्वाचे मुद्दे सुद्धा मांडले की बाबासाहेबांनी वारसा हक्काविषयी मांडणी केलेली आहे. आणखी दुसरी त्यांनी गोष्ट मांडली की अलवार, राजस्थानच्या अलवार जिल्ह्यामध्ये स्त्रियांना विकलं जातं आणि त्यांचे आई वडीलच त्यांना विकतात आणि त्यांच्या देह विक्री करून ते व्यवसाय करतात. तर प्रश्न असा आहे, हे दोन्ही प्रश्न हे पुरुष प्रधान व्यवस्थेशी जोडलेले आहेत, पुरुष सत्ताक व्यवस्थेशी जोडलेले आहेत. आणि ही पुरुष सत्ताक दृष्टी जोपर्यंत जात नाही, पुरुषी वर्चस्वाची दृष्टी जोपर्यंत अजूनही आपण घडवत नाही, म्हणजे त्या स्त्री पुरुष म्हणजे बाबासाहेब सतत एक म्हणत असतात की स्त्री पुरुषांचे संबंध हे भागीदारीचे असले पाहिजेत. तर ही भागीदारी जोपर्यंत समान पातळीवर येत नाही तोपर्यंत ही पुरुष सत्ताक दृष्टी कायम स्त्रीवर राज्य करत राहणार आणि त्यातूनच स्त्रीला आई वडिलांनी विकणं ह्या घटना घडतात. प्रश्न असा आहे की ही जी स्त्री विकली जाते ती स्वतः अगतिक असते, ती स्वतःसाठी बोलू शकत नाही म्हणूनच ती विकली जाते. जर ती स्वतःसाठी बोलू शकली असती तर ती विकली जात नाही. आजही नथ उतराई
नावाचा एक कोल्हाटी जमाती मध्ये राजस्थानमध्येच एक हे आहे, सण आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये धार्मिक प्रसंगामध्ये स्त्रीला काही 1 लाख 2 लाख रुपये घेऊन एखाद्या माणसाला, एखाद्या सरंजामदार माणसाला विकलं जातं. तर ही संपूर्ण ती स्त्री त्या ठिकाणी अगतिक असल्यामुळे ती स्वतः त्याला प्रतिकार करू शकत नाही. तिला प्रतिकार करण्याची क्षमता येण्यासाठी आपल्याला इतर तिच्या आजूबाजूच्या सगळ्या अनेक व्यवस्थांमध्ये आपल्याला परिवर्तन घडवून आणावं लागेल. तिच्या अंमलबजावणी यंत्रणा, त्या यंत्रणेचे दृष्टिकोन आपल्याला बदलावे लागतील. पोलीस यंत्रणेचे दृष्टिकोन बदलावे लागतील. आणि संपूर्ण ज्या अंधश्रद्धांमध्ये गुंतलेली, अंधश्रद्धांमध्ये च्या आहारी गेलेली अशी ही जी कुटुंब व्यवस्था आहे त्यांचं सुद्धा प्रबोधन करण्याची गरज आहे. असं अनेक पातळ्यांवर आपल्याला काम करू, तेव्हा कुठे आपण या स्त्रीला आपण सक्षम करू आणि ती स्वतःसाठी बोलू शकते, इथपर्यंत त्या पातळीवर तिला आपण आणू शकू असं मला वाटतं. ते खरंच खूप छान मुद्दे कुंदा मॅडमनी मांडलेले आहेत की ती सक्षम आहे, पण तिच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, कुटुंब आहे, समाजाचा दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. अभिनयाजी, मी तुम्हाला विचारते की स्त्रियांनी आपलं मनोबल वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, आणखी काय सांगा? मुळात मला असं वाटतं की समाज व्यवस्था ही लादलेली आहे, ती विलिंग नाहीये, ती स्वयं म्हणजे स्वतः पण स्वीकारलेली नाही. पूर्ण जे स्ट्रक्चर आहे, आर्क आहे, तो पूर्णपणे लादलेला आहे. आणि ते लादलेलं आहे ते पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या लादल्यामध्ये स्त्रियांवरती सुपरस्टिशन्स म्हणजे काय ज्याला आपण म्हणतो अंधश्रद्धा, ह्या फार महत्वाच्या आहेत. आणि त्या अंधश्रद्धेमुळे जशी बट आली म्हणजे मी आता हे झाले वगैरे वगैरे, मला असं वाटतं की शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. शिक्षण व्यवस्थेमध्ये मूलभूत लेवलला मुलगा आणि मुलगी ह्यांना स्त्री पुरुष समानता ह्याचे धडे गिरवायला दिले पाहिजेत. आणि मी असं म्हणेन टू लिटिल एक्सटेंड की शिक्षण दिलंच पाहिजे. साक्षरतेचा जर तुम्ही विचार केला तर फारच कमी रेशो असल्यामुळे काही प्रश्न हे सुटत नाही आहेत आपल्याकडे. त्याचप्रमाणे संगोपन करताना पालकांनी म्हणजे कुटुंब व्यवस्थेने हे पूर्णपणे लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही पद्धतीने मुलीला कमी लेखता कामा नये. आपल्याला आता मी अगदी एक प्राध्यापक म्हणून सांगू शकेन की अगदी ठोसपणे आपल्याला कळतं की भाऊ कधी आणि बहीण असते, भाऊ खूप उंच असतो आणि मुलगी बुटकी असते. यु नो व्हॉट इज द रिझन? बायोलॉजिकली तिला हे कळतं की तिच्यावर दडपण आहे, त्या दडपणाने ती पूर्णपणे उमलत देखील नाही शारीरिकदृष्ट्या. तर मानसिक तर पूर्णच तिचं हे, पण तो मुलगा आहे सातत्याने बोललं जातं ही इज अ बॉय, लेट हिम गो आउट. आणि त्यामुळे तो एकदम असा ताडासारखा वाढतो. आणि हे जे काही डिव्हाइड आहे समाजामध्ये, संगोपना सुरू होतं, त्याच्यानंतर समाजामध्ये गेल्यानंतर तिला कमी लेखलं जातं, मानसिकताच आपल्याला. आणि इव्हेंच्युअली ह्याचा परिणाम असा होतो की अर्ध पॉप्युलेशन इंटलेक्च्युअल कपॅसिटी वापरायला नाकारतं. मला काहीच येत नाही, ह्या इन्फिरियरिटीमध्ये जातं, देशाची प्रगती होत नाही. तो मला असं वाटतं की ही जी लिंक आहे असमान, स्त्री पुरुष असमानतेची जी लिंक आहे ती पूर्णपणे ह्या इथपर्यंत पोहोचते. तर आणि दुसरी गोष्ट मी असं म्हणेन की त्या मॅडमने एक नेणिवा हा शब्द वापरला. मला असं वाटतं की नेणिवा इज बेसिकली अवेकनिंग, की घडतंय काय ह्याच्याबद्दलची जागरूकता, कॉन्शियसनेस. तो कॉन्शियसनेस समाजाने, कुटुंबाने, राज्याने, ह्यांनी जसं म्हणाले की जे काही सेवक आहे समाजाचे त्यांनी हा वाढवला पाहिजे. आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये हे टाकलं पाहिजे, कॉन्शियसनेस, जेंडर सेन्सिटायझेशन. अगदी खरं आहे. खरं तर हा विषय आपला एवढा मोठा, एवढा, आणि आपल्याकडे वेळ कमी आहे, पण तरीही आज आपण सगळ्या स्त्रिया, आज जो आपल्याला अभिमान आहे की आज आपण इथे बसून आपण ही चर्चा पुढे चालू ठेवतोय. आज आपला विषय आहे की स्त्री विषयक त्यांचे जे विचार होते, त्यांना जी स्त्री अभिप्रेत होती, आज काही अंशी तरी स्त्री पुढे आलेली आहे, तशी झालेली आहे. कुंदा मॅडम, तुम्ही आपल्या सगळ्या सखींना, स्त्रियांना काय संदेश द्याल? मी एकच संदेश देईन की स्त्रीला, प्रत्येक स्त्रीला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी जसं तिने स्वतः प्रयत्न करण्याची गरज आहे, तसंच तिच्या आजूबाजूच्या कुटुंबाने, समाजाने तितकेच प्रयत्न केले पाहिजेत. आणि
दुसरा एक महत्वाचा मुद्दा की स्त्री आणि पुरुषांचे संबंध भागीदारीचेच असायला हवेत, ते समान पातळीचेच असायला हवेत. आणि ही जर जाणीव जर आपण घेतली तरच बाबासाहेबांनी मांडलेलं जे लिंगभाव समतेचं निरोगी पुरुषभान आहे ते निरोगी पुरुषभान आपण प्रत्यक्षात आणू शकतो, याची मला खात्री वाटते. अगदी थोडक्यात 2 शब्दात तुम्ही काय सांगाल कुंदा मॅडम? मी असं म्हणेन की आपण ज्या इथे तिघी बसलेलो आहोत तर हे क्षेत्र म्हणजे तू जर असं म्हणालस तर तुलाही नवीन होतं, मलाही प्राध्यापक म्हणून, बट वी डेअर्ड राईट. आणि हे जे डेअरिंग आहे तो एक असा स्पार्क असतो. इट हॅज अ रिस्क इन्व्हॉल्ड इन इट, पण तरी देखील ती रिस्क घ्यायची असते. मला असं वाटतं की स्त्रियांनी ती रिस्क घ्यावी आणि पुढचं पाऊल टाकावं. आणि माझ्या सगळ्या सखींना मला अशी विनंती आहे की तुम्ही ती रिस्क घ्या. यू विल बी समवेअर फिगर आउट युअर सेल्फ इन युअर लाईफ. खरं अगदी कार्यक्रमाचा हाच एक शेवटचा पॉइंट आपण म्हणू शकतो की जसं अभिनयजींनी सांगितले ती रिस्क घ्या, पुढे जा. आणि आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आमच्या फेसबुक आयडीवरही कळवू शकता. आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ईमेलवरही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. खरं तर अभिनयाची कुंदा मॅडम आज तुम्ही इथे आलात आणि जे काही नवीन मुद्दे आमच्यापर्यंत मांडले, आपल्या सखीनं जे काही जागृत केलं त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग अस. आपणही भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. Mm-hmm.